चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. फास्ट घ्या, अजून आपल्याला 2 मॅच कव्हर करायच्या आहेत. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, कारण एखादा सामना राहिला तर पुन्हा एकदा त्या टीमला यावं लागेल. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, गरंगळत जात असताना जमिनीलगतचा फटका. धाबा मिळती 4. कुशलच्या बॅट मधून आज चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे, चेंडू चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला, जमिनीलगत पुन्हा एकदा 2 धाबा मिळतात. 2 चेंडू 6 धाबा. पाहत असताना पाहतोय राय संघ जोईली संघाची वाट पाहतोय. फटका चांगला आहे, लॉंग ऑनला फोल्डर नाही आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत षटकार. एक चौकार एक षटकार येत असताना पहा मिळतो. एकूण धाबा 12 झाल्या, 1-2 धाबा सुद्धा आल्या. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू प्रचंड बेग होता रोशनचा, त्यामुळे डॉट बॉल आलाय. कुशल स्ट्राईकला असताना 4 ओव्हरचा सामना, 1 पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तुम्हाला मिळेल. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, जजमेंट चांगलं आहे. या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत. नितीन जाधव, नो मिस्टेक, फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागलाय कौशलच्या स्वरूपामध्ये, पहिला धक्का शिवशक्ती कडावला. लास्ट बॉल आहे ओव्हर मध्ये. अभि देवगरे येतो या बंडाऊनचा खेळाडू. धाबा झाल्या ते एकूण 12. स्कोरबोर्ड वरती 12 धाबा पहा मिळतात आपल्याला. या ठिकाणी पाबला गेला, चेंडू वाट स्वरूपामध्ये गेलाय. अतिशय वेग होता, वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचत असताना एक चौकार एक षटकार या पहिल्याच ओव्हर मध्ये पाहत असताना एक विकेट सुद्धा मिळाली. आणि आता दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. षटक समाप्त झालंय पहिलं रोशन जाधवचं, जिथे त्याला मोठं यश मिळालं. धावसंख्या 1-13. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको, लगेचच फिल्डिंग लावून घ्या, कारण आता 4:45 वाजून गेल्यात आणि 5:30 वाजलं की ते आता हळूहळू सूर्य असा जातोय, थोडंसं अंधार होतं. या ठिकाणी संध्याकाळ लवकर होते हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण निसर्गाच्या कुशीमध्ये बसलेलं मैदान आहे. आडी क्रीडा संकुल चांदपचा हे भव्य मैदान, आणि ते मात्र
पाहतोय आपण सातत्याने ते थंडगार वातावरण असते या मैदानावरती. लखन जाधव ओळ नंबर 2 मध्ये आल्यात. ओ चांगला चेंडू होता, ड्राइव्ह केला समोर कल्पेशने, त्याच्यावरती एक धाव मिळाली. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव मिळत असताना स्ट्राईकला रोटेट केला जातोय. थोडीशी बातचीत करत असताना या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय करंजचा. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. ओ आता लाईन खराब आहे सांगत असताना भरपूर बाहेरचा चेंडू फेकला जातोय. पडल्यानंतर आणखीनच बाहेरच्या दिशेला चेंडू निघून गेला आणि तोपर्यंत या एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळत असताना धावसंख्या 25 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. एज लागतोय चेंडू पाठीमागे, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न, माघारी परतले फलंदाज. ओ पुन्हा एकदा डॉट, व्हेरी गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय करण ठाकूरला गोलंदाजी करत असताना. चांगली गोलंदाजी करतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना करणला पाहतोय. धाबा या षटकामध्ये थोड्याशा रोखण्याचं काम त्याच्या वतीने करण्यात आलं. पुन्हा एकदा वन्स अगेन व्हेरी गुड बॉलिंग करण ठाकूर. फक्त 2च धाब्याचं षटक हाताळलं आणि 3 ओव्हर मध्ये धाबा झाल्या त्या 25 धाबा. डिझाईन फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो प्लीज. आता वाजले 5, आपल्याकडे वेळ कमी आहे. याच्यानंतर आणखीन एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. खरं तर 2 सामने आहेत, मात्र एक सामना कदाचित पेंडिंग राहिला तर मग काय, त्यामुळे थोडीशी घाई करा आपण. शेवटचा षटक पाहतोय आता कार्तिक जाधव. शेवटचा अंतिम षटक. पहिलाच बॉल, यस चांगला होता. असं वाटलं की बाहेरून खूप गेला, मात्र पंचांनी हेरलं, पाहिलं अगदी सरळ रेषेच्या आतमधून जात असताना डॉट बॉल आलाय. 25 या धावसंख्येवरती थांबवलं गेलाय. सुरुवात चांगली झाली, मात्र त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या ओव्हर मध्ये धाबांसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागलाय कडाव टीमला. यावेळेस बॅटचा पेस पलत असताना बॉल बराच वेळ लावेत आहे. 2चा कॉल आहे आणि 2 धाबा होतील आता.
27 ही धावसंख्या. पहा मिळतो विशाल स्ट्राईक वरती असताना आता एका दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये असेल संघ, जेणेकरून या धाबा एक चांगला टार्गेट 40-45च्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न करतील टीम. पुन्हा त्याच दिशेला आता पुन्हा एकदा तोच फिल्डर एकच धाव, दुसरीचा प्रयत्न मिस फील्ड झाली आणि त्याचा फायदा उचलला जातोय 2 धाबा. नेक्स्ट बॉल. यावेळेस बिगिट केला जातोय, बॉल हवेत आहे, फिल्डर पाहतच राहतील की काय. हो यस, आणि आलाय तो षटकार. पस्सी जाबा झाल्यात आता षटकार राणे. संघ 6 धाब्याने पुढे जात असताना पहा मिळतो आपल्याला. लाईन लाईन पाबी लागेल. यास बाईट बॉल. 36 धाव पहा मिळतो आपल्याला. विशाल एक उंचपुरा बॅटर आहे, त्यामुळे त्याच्या बॅटमधून कधी एखादा मोठा फटका येण्याची शक्यता वर्तवली जातोय. ओ पुन्हा एकदा टॅपिंग, पुन्हा एकदा 2चा कॉल. फिल्डर दूरवरती आहेत, त्यामुळे 2 धाबा येते सहजरित्या होतील. आता टार्गेट सेट बनवणारा हा चेंडू आहे. शेवटचा बॉल या इनिंग मध्ये पहा मिळतं. 38 धाबा स्कोर बोर्ड वरती झाल्यात. एका चौकार षटकाराला तर 45च्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला हा संघ. 43-45 एक फॅटिंग स्कोर होईल. शेवटचा षटक, शेवटचा बॉल. एज लागली आहे, चेंडू पाठीमागे निघून जातो. एकच धाव मिळेल आता. आणि ते रनआउटची विकेट म्हणजे एकच धाव मिळाली. धाबा झाल्या ते आता 39 आणि 40चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. 10च्या सरासरीने या धाबा तुम्हाला बनवायच्या. चला सामना लगेच सुरू होईल, जास्त वेळ नको, तोपर्यंत जाऊया डीजे.
धन्यवाद जगदीश दादा पाटील. धन्यवाद मुकेशजी बोराडे. याचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल शेवटच्या अंतिम आजच्या दिवसाच्या लढतीमध्ये या ठिकाणी त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. 40 धावसंख्येचं लक्ष एका बाजूला माऊ 11 शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना निबाळी पाडा हा संघ आपण पाहणार आहोत. 40 धावांचं लक्ष म्हटल्यानंतर प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने या धाबा बनवाव्या लागणार आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ अर्डे 11 चांदप आयोजित सरपंच चषक 2025 हे पर्व आपण पाहणार आहोत आणि या पर्वातील एक दर्जेदार खेळ सध्या या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40 धावा षटक क्रमांक पहिलं नेहमीप्रमाणे कुशल गुरवच्या खांद्यावरती देण्यात आलेले सलामीची जोडी यावेळेस नितीन आणि रोशन हे दोन खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपल्याला पहिलं पाहायला मिळेल. लक्षात असू द्या यानंतरचा जो सामना होणार आहे जे हनुमान जोबेली संघ आणि आरसीसी राया या दोन संघांदरम्यान जे मॅच आहे या मॅचच्या इनिंग पर्यंत जर जोबेली संघ या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर कठोर कारवाई आयोजकांच्या वतीने केली जाईल. अगदी आपण पाहिलं तर डायरेक्टली या संघाला बाद देखील घोषित करण्यात येईल याची नोंद टीम जय हनुमान जोबेली संघाने घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिलं कुशल गुरव आणि कुशल गुरवच्या पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळतीये ती फलंदाज नितीन. बॅक टू द पॅव्हलियन. आणि या पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का या ठिकाणी मोठा देण्यात आला तो नेवाळी पाडा संघाला ज्याने नुकताच ढवळे पाडा संघाला बीट केलं तर दुसऱ्या बाजूला ज्या संघाने आदर्श पडले या संघाला बीट करत माऊ 11 शिवशक्ती कडाव संघाने सेकंड राऊंड मध्ये एंटर केला तो संघ आपण पाहतो. दोन्ही संघ एक एक संघाला परास्त करून पुढे सरकलेत परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय कसं चित्र असणार आहे. हो फुल टॉस बॉल संपर्क नाही आहे. दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं व्यवस्थित संपर्क जुळून आला नाहीये. अगदी आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये. डॉट बॉल आणि 22ची धाव जरूर आपल्याला पाहायला मिळते. 22ची धाव या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहिला बॉल वरती विकेट त्यानंतर एक धाव संघाची धावसंख्या अतिरिक्त धावेने एक आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. 40 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये नेवाळी पाडा संघाला. हो पुन्हा एकदा बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये. नटराज स्टाईलने आगळा वेगळा फटका क्रिकेटमध्ये या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होता बॅटर करणचा तोपर्यंत डॉट बॉल रोशन आहे. स्ट्रायकेंडला रोशन आणि नॉन स्ट्रायकेंडला करण आहेत. अपकराड आहे आपण पाहतोय एक दर्जेदार लढत सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आहे. हो चांगला स्ट्रोक लॉंगॉनच्या दिशेला आपण पाहतोय बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुशल गुरवच्या अगेन्स्ट वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. क्या बात आहे आणि आता षटकार आलाय मात्र इथून आघात केला जातोय प्रतिस्पर्धी टीम वरती. माऊ 11 शिवशक्ती कडाव दुसऱ्या बाजूला नेवाळी पाडा एका बाजूला मलंगड तर दुसऱ्या बाजूला कर्जत तालुका हे दोन संघांमधील बॅटल आहे. ओ या ठिकाणी आपण पाहतोय पडल्यानंतर पुन्हा एकदा अगदी थोडस शरीरापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. अंपायर सिग्नल डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतात एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहिलं तर 7 पहिले षटक मार्ग असतात. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ओर दी स्टंप चांगला चेंडू आहे पंचांकडे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील डॉट बॉल
अगदी आपण पाहतो आषाढभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या धावफलकामध्ये 7. एकंदरीत 7 धावा धावफलकामध्ये एका विकेटच्या मोबदल्यात, म्हणजे अजूनही 18 बॉल आणि आता 33 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 11ची सरासरी गाठावी लागणार आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर प्रतिस्पर्धी टीम या ठिकाणी या धावांचा संरक्षण करण्यासाठी सज्ज आहे. खरं तर कुशल गुरवने ज्या पद्धतीने षटक हाताळलेले आहे, कंजूस गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये त्याने दाखवले आणि आता त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये भावेश, षटक क्रमांक 2 मध्ये भावेश आलेले आहेत आणि आता आपण पाहणार आहोत 18 बॉल 33 धावांची गरज. अठरा बॉल 33 धावा. गोलंदाज सज्ज भावेश, टायकेंडला फलंदाज करण. ओ टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटची हत्ती काढा लागली, ऑनसाइडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, स्वतः गोलंदाज पोहोचलेत, एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकामध्ये 8. एक सिंगल धाव या ठिकाणी धावसंख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सन्मान आमचे ज्ञानेश्वर दादा भंडारी यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. वेळात वेळ काढून त्यांचे क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि खरं तर आपल्या गावची स्पर्धा आहे. हो, लॉक करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग, क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद, सेलबादच्या रूपाने आणखीन एक धक्का लागेल टीम नेवाळीपाडा संघाला. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ. भावेशने देखील अप्रतिम षटक हाताळलंय. ज्या पद्धतीने कुशल गुरवणे या डावाची सुरुवात केली आहे, उत्तरार्धामध्ये पहिलं क्रमांकाचं षटक अर्थात पॉवर प्लेचं अप्रतिम दर्जाचं राहिलेलं आहे आणि तोच दर्जा अद्यापर्यंत याही षटकामध्ये पाहायला मिळतोय. भावेशचा पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर विकेटने कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर मैदानावरती विजय. मागचा सामना आपण पाहिला तर 4थ्या 5व्या क्रमांकावरती येऊन निलेशने तो सामना जिंकून दिला होता ढवळेपाडा संघाच्या अगेन्स्ट. मागच्या बादचा बानादमाचा हिरो तो होता. एक चेंडू एका धाबेची गरज होती आणि तो विजय चौकार आपण पाहिला. हो, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जज करतायत. कुशल गुरव अडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने, बाउन्स झाल्यानंतर आपण पाहतो त्याचा अंदाज चुकला आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. बारा धावा धावफलकावरती नितांत गरज होती या मोठ्या फटक्याची आणि आता चौकार आला बॅटर विजय यांच्या बॅट मधून. हो, आणखीन एक चांगला स्ट्रोक, वॉर्ड स्ट्रोक, जबरदस्त लांब पल्ल्याचा, गगनचुंबी, गगनभेदी, हिट्स आउट टॉप दी पार. बिग 'षटक क्रमांक आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती दुसरं या ठिकाणी प्रगती पथावरती 2चा खेळ चालू आणि धावांचा विचार केला तर 6ने आता पुढे जाईल. 18 धावा, अजूनही 22ची गरज. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय आणि क्षेत्ररक्षक जज करतायत. ज्यांनी पहिला झेल टिपला होता तो खेळाडू सध्या आपण पाहतोय. सेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, महत्वाचा झेल होता त्या ठिकाणी. आय थिंक सो रोहित होते ज्याने हा झेल ड्रॉप केला.
पहिला झेल त्याने टिपला, त्यानंतर रोहित आपण पाहतोय थोडस बेतरमानेनं बॅकफुट वरती राहिला आणि अंदाज त्याला घेता आला नाहीये. आता तो चेंडू निसटलाय, हरकत नाहीये, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा जरूर मिळतील प्रतिस्पर्धी टीमला. चांगलं कमबॅक. 20 धावांची अजूनही गरज आहे. 13 बॉल 20 धावा बनवाव्या लागणार आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी टीम दिवाळीपाडा संघाला. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. ओ खोलवा टप्पाचा चॉप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता विजयचा, परंतु डॉट बॉल आलाय भन्नाट वेगाने. या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपन्न झालेला आहे आणि 2 षटकामध्ये धावा बनल्या गेल्या. 40चं टार्गेट असताना 20 धावा म्हणजे येणाऱ्या उर्वरित 12 चेंडू मध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. यानंतर जोबेली संघ ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर शेवटचा सामना होणार आहे आजच्या दिवसातील, लक्षात असू द्या, कारण ऑलरेडी भरपूर आयोजकांनी त्यांना ऍडजस्टमेंट केलेली आहे. 2 ठिकाणी स्पर्धा चालू असल्या कारणास्तव आपण हे ऍडजस्टमेंट या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केलेली आहे. 12 बॉल आणि आता 20 धावांची गरज. गोलंदाज विक्रांत. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. शतरक्षक कुशल आले. 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि या 2 धावा जरूर या ठिकाणी मिळतायत. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर धावत संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 22 18 धावांची अजूनही गरज आहे. उर्वरित 11 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बॅलन्स आहे. 11-18. गोलंदाज विक्रांत. हो या ठिकाणी आपण पाहतो मिस टायमिंग. टॉप एज लागली आहे. पुन्हा एकदा रोहितने झेल टिपलाय. या इनिंग मधील त्याचा हा दुसरा झेल. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. 1 4 विकेट डाऊन. धक्का क्रमांक 3 लागेल टीम नेबाळीपाडा संघाला. बारा बॉल आणि 20 धावांची गरज होती. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर विकेट आली. 10 चेंडूंचा खेळ पर्याप्त बॅलन्स आणि 10 चेंडूमध्ये आता 18 धावांची गरज आहे. बॅटर मैदानामध्ये निलेश, ज्याने मागचा सामना आपल्या संघाला विजयी करून दिला, तो निलेश सध्या आता मैदानामध्ये दाखल झालेला आहे. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती विक्रांत. कमालीचा षटक हे देखील या मॅचच्या दृष्टिकोनातून आहे. प्रति षटकामागे 10 ची सरासरी. ओ लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल आणि आता षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संघाची धाव संख्या धावफलकामध्ये स्थिर आपल्याला पाहायला मिळते आणि टीमची टोटल आपण जर पाहिली तर एकंदरीत 22 वरती पोहोचलेला नेमाळी पाडा हा संघ. सूर्य देवता हळूहळू अस्ताला चालली आहे. कदाचित आपण अगदी डोंगराच्या पायथ्याशी असल्या कारणास्तव तुम्हाला आज संध्याकाळी बॅड लाईटचा सामना जरूर करावा लागेल. ओ या कारणास्तव आयोजकांनी प्रत्येकाला जी वेळ ठरवून दिलेली आहे त्या वेळेबाबत जर
प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित राहिला तर कुठेतरी आयोजकांना देखील या कारवाईपासून थोडस लांब राहता येईल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर हो चांगला स्ट्रोक, बेस्ट टायमिंग, क्षेत्ररक्षक चांगले प्रयत्न करतात. अफलातून 100% एफर्ट. काय जबरदस्त फिल्डिंग केली कुशल गुरवने. अगदी आपण पाहतो आपल्या संघासाठी धाबा वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वतःला पूर्णपणे फ्लाय करत असताना स्ट्रेच झाला, परंतु आपण चेक करणार आहोत. हरकत नाही, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची दक्षता आपल्या या ठिकाणी आयोजक सुद्धा घेत आहेत. आमचे ऑफिशियल सुद्धा या ठिकाणी त्याची काळजी घेतात. आणि आता आपण या ठिकाणी लगेच चेक करू. DRS. चला 12th मॅन तुम्ही जाऊ नका, कारण या ठिकाणी आमचे तिसरं पंच आणि ऑफिशियल आयोजक सुद्धा या ठिकाणी आहेत. ते सुद्धा या ठिकाणी आज चांगला डिसिजन देतील. काय हरकत नाही, कोणत्या संघावरती अन्याय होणार नाही, कारण दोन्ही संघ काय आयोजकांच्या ओळखीचे नाही आहेत, कारण दोन्ही संघ वेगवेगळ्या बेल्ट मधून आलेले आहेत. निर्णय मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. अंपायर्स कॉल ऑन फील्ड. फक्त एकच धाव. बरोबर कॅमेरा डीप होतोय आणि त्यानंतर हे चित्र कैद केलं जात नाही, कारण चेंडू तेव्हा हवेमध्ये अगदी आपण पाहिलं तर फिल्डर देखील होता आणि फ्लाय करत असताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलेला आहे. चेंडू आतमध्ये पडलेला आहे हे मात्र नक्की आहे. तो 23 धावा धावफलकावरती आहेत आणि आता फक्त 17 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. चला मॅच कंटिन्यू करा. हो बॅटची कडा पॉइंट मध्ये आपण पाहतोय. बॉल डीप मध्ये चाललाय, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. संघाची धावत संख्या घरंगळत आपण पाहिलं तर एक सिंगल धाव या ठिकाणी घेण्यात आले. चांगलं षटक हाताळलंय पितर म्हणेन. 12 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल 20 धावांची गरज होती. अवघ्या 6 धावांचं 4 धावांचं षटक हाताळण्यात आलेलं आहे, माफ करा. आणि आता विजयासाठी गरज असणारे 6 चेंडू आणि 16 धावांची. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम षटक. सहा बॉल 16 धावांची गरज. आणि जोबेली संघ जर उपस्थित राहिला नाही तर त्या संघाला बाद घोषित करण्यात येईल, लक्षात असू द्या. सहा बॉल 16 धावांची गरज. शेवटचा अंतिम षटक आहे. चला टॉस साठी या जोवेली टीम कॅप्टन. आता वेळ करू नका अजिबात, उपस्थित असेल तर. ओ या ठिकाणी ऑनसाइडला डीप मध्ये बॉल चाललाय. शतक वेगाने आलेत. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. 16 धावांची गरज आहे आणि या बॅच मध्ये आता हा प्रयत्न करावा लागणार आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर विजय, ज्या विजयच्या बॅट मधून एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. 14 धावांवरती तो नाबाद खेळतोय. सामना त्याला जिंकायचं याच उद्देशाने प्रयत्न करावे लागणार आहेत. 5 बॉल आणि आता विजयासाठी 14 धावांची गरज. चला जोबेली टीम कॅप्टन टॉस साठी या प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन या ठिकाणी रेडी आहे. आयोजकांनी भरपूर या ठिकाणी तुम्हाला ऍडजस्ट केलेलं आहे, लक्षात घ्या. अशा सूचना वारंवार या ठिकाणी आयोजकांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. ओ लाईन ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पडल्यानंतर आउटसाइड द स्टंप. हा चेंडू व्हाईट बॉल विजयासाठी
5 बॉल आणि 13 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती 2 आल्या, त्यानंतर वाईट बॉल अवांतर धाव. कदाचित आपण पाहतोय आजच्या शेड्यूल मध्ये कदाचित एक सामना वेळेनुसार थोडासा बॅलन्स राहू शकतो, कारण आज प्रत्येक संघाने या ठिकाणी आपला थोडासा हलगर्जीपणा दाखवलेला आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये आहोत. धाबा धावफलकामध्ये पहिल्या बॉलवरती 2, त्यानंतर एक वाईट बॉल, एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये पुढे जाईल. 40 धावांचं लक्ष होत्या मॅच मध्ये. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज दर्शन ऑन साइडला, व्हाट अ स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त फटका आपण पाहतोय. निलेशच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चार 12 असं समीकरण होतं. मागच्या मॅच मध्ये रोशनने सामना जिंकून दिला निलेशने. तोच निलेश सध्या आपण पाहतोय मैदानावरती खेळतोय. माफ करा, कारण ढवळेपाडा संघाच्या अगेन्स्ट त्याची इनिंग 18 धावांची आपण पाहिलेली आहे. तो निलेश सध्या मैदानावरती आपण पाहतो. चला जोवेली संघ का उशीर करता. 3 बॉल विजयासाठी 6 धावांची गरज. हो, आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने जाईल. सामना फिनिश. आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये 16 धावांची गरज असताना निलेशने सामना खेचलाय. काय जबरदस्त बॅटिंग. अँड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम नेवाळीपाडा संघाने. विजय संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. पारितोषिक आलेल्या या 2 षटकारांसाठी काही कमालीची इनिंग त्याने साकारली आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना हा सामना आपल्या बाजूने खेचून आणलेला आहे. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. चला जोबेली टीम कॅप्टन टॉस साठी या. चला मॅन ऑफ द मॅच साठी आपण नो डाऊट देऊ निलेशला मॅन ऑफ द मॅचचा या ठिकाणी किताब आणि आकर्षक